नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी आरती कांबळे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा अजितदादा पवार यांनी केली आहे। या योजनेच्या अटी व शर्ती जाचक होत्या। आता या अटी व शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत। आधी काय होत्या अटी आणि आता काय शिथिल करण्यात आले आहेत अटी ते मी तुम्हाला सांगणार आहे। या योजनेची 15 जुलै पर्यंत मुदत होती। आता ती मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। या योजनेची अट आधी 21 ते 60 वयोगटातील होती। आता ती अट 21 ते 65 वर्षाच्या वयोगटातील महिलांसाठी करण्यात आलेली आहे। उत्पन्नाच्या दाखल्याची अट होती। आधी या योजनेमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची गरज होती। आता या योजनेमध्ये पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल अशा महिला सुद्धा पात्र ठरणार आहेत। आता अजून एक सांगते की आधी अधिवास दाखल्याची अट होती। आता ती अट सुद्धा रद्द केली आहे सरकारने। आता तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात। आधी 5 एकर जमिनीची अट होती। आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी आधी कुटुंबातल्या एकाच विवाहित महिलेला लाभ घेता येणार होता। आता ती अट शिथिल करून कुटुंबातील एक विवाहित स्त्री व एक अविवाहित मुलगी या दोघांना लाभ घेता येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की हा फॉर्म भरून कुठून घ्यायचा, तर सरकारने तुम्हाला सवलत दिलेली आहे की ग्रामपंचायतीमध्ये व अंगणवाडीमध्ये तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता। तर महिला भगिनींनो, मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।